जण जाता येत नाही ते, मग दुसऱ्याला जाता येत नाही हे लक्षात येत नाही का? बरं समजा आपण ह्याचं काय ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही? त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा की तुम्ही जाऊन दाखवा त्याची घालायची सांगा. बघा माणसं मारायची वाट बघायला हवं. पुढून ह्यांचं टिप्पर असते मोठं, टिप्पर जर आलं ब्रेक लागते गाडी अरे पण बंद कर ना, ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा. काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मिळून चालते पण तुझं काम करायचंय का? पाणी मारले 2-3 टँकर बंगाला. इतर गाडी आली ह्याला ब्रेक जर नाही लागलं तर नीट आपल्या अंगावर येते. कलेक्टर साहेब हे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना, तुम्ही त्या रस्त्याला या ना, बघा काय अवस्था झाली. सगळा चिखल झालाय आणि पाऊस पडलाय, इतक्या गाड्या स्लिप झाल्या. 4 वरुड्याला नाही घ्यायचं काम चालू. रेन नालायक लोक ह्यांना एवढंही कळत नाही की बाबा हे रस्ता खराब नाही. त्यांना थांबवायला लावा साहेब, ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा. मरल ना साहेब माणूस कोणतरी. बघा की तुम्ही एकदा जाऊन ये की रस्त्यामध्ये. ह्यांचं लाड कशाला करायला हवं? त्यांना हे काम चालू करायचं नाही बा. पाणी मारून घेऊन नाही ही पाणी मारून हे असलं मरण नसायचं. आता एक झालं, आता 3 तुम्ही या रस्त्याने ह्याच्यापर्यंत जावं की वरुड्या 3-4 गाड्या दररोज आम्ही वागता. ह्या साहेबाला पूर्वीला त्या साहेबाला विचार करून त्यांची मी शूटिंग चालू फक्त. माझी मुलगी लहान मुली आहे, 2 वर्ष 3 वर्ष मुलगी आहे माझी. तिला दाखवून गाडी स्पीड झाली नाही. 2 घ्या पण ह्यांना काम करू देऊ नका. अजून टिप्पर चालू आहे, आता बंद करून आलो मी तिकडून. वरुड्याच बरं कसं आहे की बोलून जर लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही याच्यावर. मोटरसायकल काय करायचं? 4 व्हीलर ठीक आहे. आता मी येताना 3-4 गाड्या गेले त्या कॉपऱ्यावर बसली गेले ना. तुमच्याकडे एखादी गाडी नाही काय रोडवर चिखल करण्यासाठी? आणि करा ना, जरा कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत. पाणी टाकून नाही निघत. पाठवा ना हो, पाठवा ग्रेडर कुठे पाठवा. मी इथंच आहे तुमच्या ज्या तुमचे जे हे हेडक्वार्टर आहे ना तिथेच खासदार साहेब. थोडं रान हडकल्यावर पुन्हा करावं. काय फरक पडायला का? 4 दिवसानं काय जीव होईल का? आमचं करायचे काम मधले करावे काम. त्यांना तुम्ही बंद करायला लावा. रस्ता क्लिअर झाल्याशिवाय त्यांना चालू करू. चालूच काही मशीन येते का नाही तुमची? अरे बोलवा बाहेर काय तर लावलं तुम्ही आपलं पळून गेले ना. अरे मी आहे हो इथं 5-6 झाली.
बघा काय परिस्थिती आहे. ही काहीच नाही. पुढे जावं तुम्ही कोपऱ्याला. त्या कोपऱ्याला तर अशी परिस्थिती आहे की गाडी परिस्थिती नाही. जीव घेतील कुणाला ह्याला सांगा ना सगळ्यांना की असं करू नका ना म्हणून. बाहेर वाहन काढतो नका पहिल्यांदा ही मला फक्त वाहन काढून कसलीच गाडी कंट्रोल होत नाही. माझी गाडी मी तुमच्या समोर घाई आलो ना, माझी गाडी स्लिप झाली. पलीकडच्या कॉर्नरला माझी गाडी स्लिप झाली. आणि ह्याच्यात अजून भीती काय आहे, ही टेम्पर आहे तर मोठ्या वेटचे. ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार आहे. बरोबर. आणि आता मी येताना 2-3 गाड्या होत्या बघा उद्या. त्या कोपऱ्याला एक होती स्कॉर्पिओ खाली गेलेली, एक लक्झरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली. एवढं करा बघा साहेब तुम्ही. यांना फक्त ह्याला चालू करू देऊ नका. ही पहिल्यांदा साफ करून घ्या म्हणा. साफ करून पण बंद केलं. थोडे दिवस थांबा ना म्हणा, पाऊस उघडल्यावर करा ना म्हणा. आता तिथलं काय करणार? एवढं हो ना. हो याच्यावर काय ऍक्शन घेता येते बघा. घ्या येस येस येस. पी आय साहेब हो सर. तुम्ही.